सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोप पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकराचार्य गुरुवर सरमती सागर जी महाराज की, 3 करोड़ 9 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये सांगत होते की जे साधू बाह्य तप करतात ते बाह्य तप केल्याने संतोष, संयम, शरीरामध्ये थोडं हलकापणा आणि उपशम परिणामांची वृद्धी होते आणि अथासंभव अनेक गुणांची प्राप्ती या बाह्य तपामुळे होते असं आचार्यांनी सांगितलं. मग प्रश्न केला कि तपस्वी के शरीर में लाघवता एवं उपशम भाव की वृद्धि आदि गुण कैसे उत्पन्न हो जाते हैं. उत्तरामध्ये सांगतात पुष्टाहार मांस वृद्धि का कारण है. पुष्टाहार, गरिष्ठ आहार, खावा बदाम, खावा काजू, पनीरची भाजी, असं नाही किती खायचा हा भाग नंतरचा विषय. शास्त्र काय सांगते, पुष्टाहार केल्यानंतर मांसवृद्धी, शरीरामध्ये हा सगळ्या सप्त धातूंची वृद्धी होत जाते. त्यामुळे शरीर बोजड ओझं होते. इससे शरीर भारी हो जाता है, मोटापा बढ़ जाता है. शरीर का भारीपण आलस्य का मूल है. आणि शरीराचा मोठेपणा असतो हा आळसाला निमित्त असतो. अतः अनशन आदि तप अवश्य ही करणे चाहिए. आणि म्हणून अनशन आदि जे तप आहेत ते तप अवश्य केले पाहिजे. इस तप से शरीर का भारीपन नष्ट हो जाता है. या तपाने शरीरातला जो मोठेपणा म्हणजे जाडपणा किंवा वजनपण या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि जिससे आवश्यक आदि क्रियाएं सुलभता से संपन्न हो जाती. आणि ज्याच्यामुळं ज्या षटावश्यक क्रिया आदी किंवा मूलगुण आदी सर्व साधूंच्या क्रिया असतात त्या सहजतेने आणि आनंदानं उत्साहपूर्वक संपन्न होतात. त्याचबरोबर स्वाध्याय और ध्यान आदि बिना क्लेश के से संपन्न हो जाते. स्वाध्याय आणि ध्यान म्हणजे साधूंची जी प्रमुख 2 कर्तव्य आहेत, ध्यान आणि अध्ययन, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत क्लेशशिवाय म्हणजे संक्लेश विकल्प न करता अत्यंत आनंद उत्साहपूर्वकच होतात. म्हणून साधूंना किंवा व्रती लोकांना आपण काय खातोय त्याचाही काय दुष्परिणाम होतो आणि काय न खाल्ल्यामुळं काय दुष्परिणाम होतो याच्याकडं अत्यंत जागृतपूर्वक. म्हणून एषणा समिती याचा अर्थ आम्ही फक्त सोवळं आणि मर्यादा एवढ्यापुरतंच लावतो, म्हणजे शुद्ध खाण्यापुरतंच एषणा समितीचा आपण विचार करतो किंवा एषणा शुद्धीचा. पण एषणा शुद्धी म्हणजे
नुसतं मर्यादेचं खाणं आणि प्रासूक खाणं असं नाही. येष्णाशुद्धीचा अर्थ आहे रत्नत्रयाच्या शुद्धीसाठी, परिणामांच्या शुद्धीसाठी, आळस टाळून अप्रमाद रूपानं चर्येचं पालन करण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढाच आहार घेणं, जसा पाहिजे तसा आहार घेणं म्हणजे येष्णाशुद्धी. आणि मग त्याच्यासाठी काही 50 पदार्थांची आवश्यकता असत नाही. आम्ही आता पूर्वी लहानपणी असताना किंवा सेवादलात असताना वगैरे साधूंचा आहार करत होतो, बघत होतो. सागरसेन, पद्मसेन महाराज, सगळ्यात आमच्यासाठी आहाराचा आदर्श अपूर्व सागर, सुपार सागरजी महाराज. 1-1.25 तासामध्ये त्यांचा आहार म्हणजे स्वयंपाक तयार. आता मी कुकरचं खात नाही म्हणून, पण तरी पण एक कुकरमध्ये निम्मा स्वयंपाक स्वयंपाक. एका कुकरमध्ये भात, ते भांडं असते 3 किंवा 4, भात, मुगाची भाजी किंवा अळसुंद आणि डाळीचं झालं. त्याच्यात काय फोडणीचा तर त्यांच्यात विषयच नव्हता. वरनं जिरं पूड, लोण पूड, जिरं पूड आणि लोण तर खातच नव्हते दोघं. जिरं पूड, धणपूड, जरा काळ्या मिऱ्याची चूर्ण घातलं, विषय संपला. हां, भाकरी, चपाती, उपीट, जरा ताक किंवा दूध झालं. शेंगदाणे आणि सुपारसागर महाराजची 4 बेदाणे, प्रत्येक घासात 2-2 बेदाणे घालायचं. आहारच संपला. तरी पण ते एवढी तपस्या करत होते. आम्ही तिखट, लोण, गोड, दूध, ताक, रस सगळं खातोय म्हणून आम्हाला होत नाही. वास्तविक जेवढं हलकं अन्न साधू खातील, जेवढं हलकं अन्न साधूंना आहार तुम्ही देशीला, तेवढं तुम्हालाही रत्नत्रयाच्या अनुमोदनेचं पुण्य लागेल आणि आम्हालाही अप्रमादाचं पुण्य लागेल. नाही, म्हणून खाणाऱ्यांचा पण विवेक असला पाहिजे, देणाऱ्यांचा पण विवेक असला पाहिजे. म्हणून साधूंनी फक्त शुद्ध खाणं आणि मर्यादेचं खाणं एवढ्यापुरतं आहार शुद्धी किंवा येष्णाशुद्धी पाळून चालणार, समजून चालणार नाही. तर किती सिंपल आहार आपण घेईन तेवढी आपली चर्या, आपले कर्तव्य आपण उत्साहपूर्वक पालन करू शकतो. अनादिकाल से इस जीव को अपने प्राप्त शरीर में ही सबसे अधिक मोह यासनीय रहा है. अनादिकालापासून हा जीवाला फक्त ज्या शरीराची प्राप्ती झालेली आहे त्या शरीराबद्दल स्नेह आणि मोह प्राप्त झाला. 2च, एक शरीराबद्दल, एक शरीराला सुख देणाऱ्या लोकांच्या बद्दल आणि एक शरीराला उत्पन्न करणाऱ्या या परिवाराबद्दल. हे 3 मोह जास्त आहेत. 3च मोह आहेत. या 3ला सोडून मग जास्त मोह नसतो. पण हे 3 मोहच 3 लोकांच्या परिभ्रमणाला अनंत कालासाठी निमित्त आहेत. अनंत कालासाठी. म्हणून आपण सगळ्यात पहिलं, एखाद्या वेळेला सामान्य जीवांच्यावर मोह असेल तर काय वाटत नाही, पण पारिवारिक जीवांच्या बद्दल मोह जर जागृत झाला तर तो सुटणं फार कठीण असतं. त्याला आम्ही नाव द्यायला लागलोय, मोह नाही,
जबाबदारी, कर्तव्य. जबाबदारी आणि कर्तव्य हिथं आल्यानंतर काही नसते, ते घरात असल्यानंतरच. दुसरं मग त्याला करुणाभाव, दयाभाव. मग करुणा आणि दया त्याच ठराविक 2-4-8 लोकांच्याबद्दल का असते? प्रत्येक व्यक्ती जो प्रत्येक जीवाबद्दल तर दया करून पाहिजे. ठीक आहे, किमान साधर्मी जेवढे लोक असतात ते प्रत्येकजण आजारी असल्यावर मग तसं भाव व्हायला पाहिजेत, प्रत्येकांच्या बाबतीत व्हायला पाहिजेत. पण तसं होतंय काय? एक तर पारिवारिक लोकांच्या बद्दल, नाहीतर जे श्रावक आमची व्यवस्था चांगली करतात त्यांच्याबद्दल, त्यांना सोडलं तर बाकीच्या कुणांच्याबद्दल काही वाटतच नाही. त्यालाच आचार्यांनी स्नेह आणि मोह राग म्हणले. करुणा, दया प्रत्येक जीवाबद्दल असायला पाहिजे, प्रत्येक जीवाबद्दल. शत्रूबद्दल सुद्धा असलं पाहिजे. पण होते काय तसं आमच्याकडं? होत नाही. आणि म्हणून आम्हाला पाहिजे तसं आम्ही नाव देतो, धर्माचा आधार देतो, आणि आम्हाला पाहिजे तसं आम्ही धर्म म्हणून आम्ही जगतो. पण नाही चालत. आणि म्हणून ह्या गोष्टी, पाणी पाजर पडत असतो पाटाला तोपर्यंत त्याला माती लावलेलं चांगलं असतं. एकदा बांध फुटला की मग त्याच्याबद्दल कुठल्याही गोष्टी आवरणं कठीण होऊन जातं. मग इस शरीर स्नेह के कारण ही लोग असंयम में प्रवृत्ति कर रहे. या शरीरासंबंधीचा स्नेह, मोह, राग ह्या कारणामुळंच लोक असंयमामध्ये प्रवृत्ती करत असतात. बघा, आपण तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले लोक, शेतामध्ये घरामध्ये असताना आपण किती काम करत होतो काय नव्हतं? ते थंड म्हणलो कधी? थंड म्हणत नाही, उन्हाळा म्हणत नाही, पावसाळा म्हणत नाही. आणि त्याच्यापेक्षा जास्त परिशह सहन करण्याची भावना वास्तविक इकडं आल्यावर व्हायला पाहिजे. पण इथं आल्यावर उलट आपण नाजूक होतो. थंड वाजायला लागले, पाऊस लागतंय, छत्री पाहिजे, ऊन लागतंय, छत्री पाहिजे, पाऊस लागला म्हणजे हे छत्री पाहिजे, थंड वाजायला असं पाहिजे. त्यावेळी आम्ही आमची सगळी कामं स्वतः करत होतो काय नव्हतो? आता प्रत्येक गोष्टीत आम्हाला सराव पाहिजे झाला. ठीक आहे, जे काम आम्ही करू शकत नाही त्या कामासाठी एक अपेक्षा ठेवणं ठीक आहे, पण जेव्हा काम आम्ही करू शकतो त्या गोष्टीसाठी सुद्धा आम्हाला श्रावकांची अपेक्षा वाटली. म्हणजे उलट ज्या भावनेनं आम्ही इथं आलो आणि जी करण्याची मानसिकता तयारी आमची झाली, ती मानसिकता पुण्याच्या उदयामध्ये, प्रभावनेच्या उदयामध्ये लोक, श्रावक, श्राविका आमच्याजवळ आल्या की मग आम्हाला मान, प्रतिष्ठा, सन्मान जागा होतो. आणि मग आम्ही त्या गोष्टी सगळ्या करायला आपोआपच चालू करतो. तर ते असं करून चालणार नाही. या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढ्यासाठीच आम्ही त्याला सांभाळलं पाहिजे. ते पण सांभाळण्याच्या मागच्या भावना फक्त कर्मनिर्जरा आणि आपल्या आवश्यक क्रियेसाठी आधारभूत ती शरीर आहे म्हणून, अन्यथा त्याच्यावर मोह असताच कामा नये. पण या असंयमाची प्रवृत्ती या शरीराच्या स्नेहाच्या निमित्तानं व्हायला लागली आणि तो स्नेह अनर्थकारी होऊ लागला आहे. तो अनर्थकारी. यह शारीरिक स्नेह कितने ही जीवों को दीक्षा में और दीक्षित भी है तो तपश्चरण में प्रवृत्ति नहीं होने देता.
आणि जो शारीरिक स्नेह आहे तो स्नेह दीक्षा घेण्यासाठी. आता कित्येक लोक तुम्हाला कितीदा विचारलं, प्रतिमाधारी व्रती किंवा धार्मिक लोकांना, दीक्षा घ्या, काय म्हणतोय मी, तेवढं आमच्या नशिबात आहे का? अरे तुमच्या नशिबात नाही तर मग तुम्ही प्रतिमा घेतलाच कसं? तीनच कारण आहेत. एक तर शारीरिक खाण्यापिण्याचा पुरुषार्थ होत नाही, त्याग करण्याचा नसेल तर आता कित्येक प्रतिमाधारी लोक आहेत, महिला किंवा पुरुष सगळे उपवास करतात, सगळं करतात, पण अजून परिवाराची जबाबदारी, अजून परिवार म्हणजे शरीराच्या संबंधी असणारे नातं, परिवार, मग या सगळ्या गोष्टी एक तर दीक्षा घेण्यासाठी अडचणी करतात, आणि दीक्षा घेतल्या तर मग तपस्या करण्यासाठी अडचणी करण्यासाठी निमित्त ठरतात. म्हणून आपण सगळ्यांनी मूळ काय, कशासाठी आमच्या परिणामांची विशुद्धता बिघडायला लागलेली आहे. आमच्यामध्ये वैभाविक भाव म्हणजे केवळ, सगळ्यांनी लक्षात ठेवा, केवळ आत्म्याचाच स्वाभाविक परिणाम असतो, वैभाविक परिणाम असतो असं नाही. पर्यायासंबंधी सुद्धा स्वाभाविक आणि वैभाविक संबंध असतात. पुद्गलाला सुद्धा स्वभाव आणि विभाव. पुद्गलाचा जो शुद्ध परमाणू आहे तो स्वाभाविक पुद्गल परमाणू, आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त पुद्गलाचे प्रदेश येऊन जो स्कंद होतो तो स्कंद हा वैभाविक पर्याय त्याचा, विभाव परिणाम. मग जर पुद्गल ज्याच्यामध्ये चेतना नाही, त्याच्यामध्ये एक प्रदेश सोडून, म्हणजे एक परमाणू सोडून दुसरा परमाणू चिटकला तर त्याच्यात विभावभाव निर्माण होतात. तर आम्ही आत्म्यामध्ये निज आत्म्याच्या चिंतनाशिवाय परद्रव्याचा जर आम्ही त्याला संबंध जोडला तर कसा तो स्वाभाविक राहील? एवढं चिंतन आपण करतोय, वाचतोय, सगळं करतोय, ठीक आहे. एक व्यवहार सांभाळायचा आहे तर त्या व्यवहाराची सुद्धा एक भूमिका असते, पण त्या भूमिकेमध्ये विशेष आपल्या पारिवारिक जीवांच्या संबंधी ज्या वेळेला परिणामांच्या मध्ये संक्लिष्टता निर्माण होते, त्यावेळेला नियमानं तुम्ही म्हणणार तर मग पंचमकाल आहे. शास्त्र लिहिणाऱ्यांनी कुठला काळ बघून शास्त्र लिहिलं नाही. आगमाची चर्चा करताना कुठल्या काळाची बघून चर्चा होत नाही. हां, आचरण करताना ज्या काळात आम्ही जगा लागलोय त्या काळापेक्षा जास्त अतिरेक आचरणाचा कर लागला तर त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. पण जेवढंच करण्यासारखी शक्य आहे तेवढं तर करायला पाहिजे की नको आम्ही? का प्रत्येक गोष्टीत काल दोष म्हणून सगळ्याच गोष्टीला आम्ही नावं ठेवत बसून चालणार आहे? शिथिलता नाही. म्हणून शारीरिक तपश्चरण करण्यामध्ये सुद्धा ती प्रवृत्ती होऊन देत नहीं। इसके स्नेह में कितने ही तपस्वी मुनि तप को छोड़ बैठते हैं, किंतु जो मुनिराज दुष्कर तप में दृढ़तापूर्वक प्रवृत्त रहते हैं उनके रागादि भाव उपशमित हो जाते हैं.
पण असे कित्येक मुनिराज आहेत की जे मुनिराज या स्नेहाच्या निमित्तानं तपस्याला सोडून बसलेले, तप करण्याला सोडून बसले. परंतु असे कित्येक मुनिराज आहेत की दुष्कर तप, दुष्कर म्हणजे कठीणातलं कठीण तप दृढतापूर्वक करण्यामध्ये त्यांची प्रवृत्ती असते. आणि त्यांचे राग आदी म्हणजे राग, द्वेष, स्नेह, मोह आदी हे सगळे जे भाव आहेत उपशमित झालेले असतात. शरीराबद्दल पण, शरीराच्या परिवाराबद्दल पण, आणि मान प्रतिष्ठा सन्मानाबाबतीत सुद्धा. आणि जैसे जैसे तपश्चरण में प्रखरतात, जसं जसं तपश्चरेमध्ये प्रखरता म्हणजे वृद्धी होत जाते, वाढत जाते, तसं त्याचा प्रभाव आपोआप वाढत जातो. प्रभाव वाढवण्यासाठी काहीही करायला लागत नाही. दुसऱ्यांच्यामध्ये प्रभाव वाढवण्यासाठी स्वतःमध्ये समीचीन परिवर्तन करावं लागतं, समीचीनता. आणि ती समीचीनता परिणमनच फार महत्वाचं आहे. वैसे वैसे उपशम भावों की वृद्धि हो जाती. तपश्चरणामध्ये जशी जशी प्रखरता येत जाते तसं तसं उपशम भाव वृद्धी होते. म्हणजे जास्त उपशम परिणाम, विभाव भाव, राग द्वेष आदीमध्ये उपशम म्हणजे दबवलं जात जातं किंवा निघून जात असतं. वे मुनिराज विचार करते हैं कि यह राग भाव उपद्रव करने वाला है. राग भाव जो आहे तो उपद्रव करणारा आहे. यह आत्मा में नवीन कर्मबंध उत्पन्न करता है. तो आत्म्यामध्ये नवीन कर्माचा बंद करणार. वास्तविक मी तुम्हाला सांगतो, हे आम्ही सांगतोय, शास्त्राला सांगण्यासाठी बसलोय, तर जे समीचीन आहे, जे योग्य आहे ते सांगायलाच पाहिजे. पण आम्ही सुद्धा याच्यात ज्यावेळी कमी पडतो त्यावेळेला स्वाभिमान निघून जातो, स्वावलंबन निघून जातं, परावलंबन चालू होतं. परावलंबन आणि ही तीन वृत्तीच साधूच्या सगळ्यात मोठ्या पराभवाची घोषणा आहे. हे लक्षण आहे स्वतःच्या पराभवाचे. दीनवृत्ती. मग या सगळ्या गोष्टी केव्हा थांबतात? हा प्रखरता कशी येते, उपशम भावांची वृद्धी कशी होते, तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं वस्तू स्वरूप, महासत्तेचं स्वरूप आणि कर्मसिद्धांताचं स्वरूप, या तीन गोष्टी आमच्याकडे असल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते कर्मसिद्धांत. वर्तमानमध्ये जी आमची सुख दुःखाची भूमिका आहे त्याला निमित्त काय, तर ते पूर्वभावातल्या कर्म. पूर्वभाव म्हणजे भूतकाळातील कर्माशी संबंधित आहे एक. दुसरं कोण कुणाचं आहे आणि कुणासाठी आम्ही काय काय करलो, हे महासत्ता जी आहे व्यवस्थेची, त्या महासत्तेचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. वस्तूचं, व्यवस्थेचं हे जे वास्तविक स्वरूप आहे, कोण कोणाबरोबर किती येणार आहे, ज्याचा त्याचा नियम आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कुणाचं काही रोखू शकत नाही आणि तुम्ही कुणाला काय करू शकत नाही. तुमच्या आमच्या हातात फक्त कर्तव्य, फक्त कर्तव्य. कर्तव्याशिवाय काही नाही. मला खरोखर एक एकदा
आमच्यावर इतकी क्यूपणा येतोय. एक एक श्रावकांच्यातली दृढता, श्राविकांच्यातली दृढता बघितलं तर एक एकदा आम्हालाच एक एकदा वाटतंय की आम्ही साधू आहेत काही ती साधू आहेत. आमच्या औरवाडची वंदना दई, काय धर्मावर आस्था, काय धर्मावर श्रद्धा, काय साधूंनी सांगितलेल्या प्रवचनावरचे विश्वास, काय गुरुभक्ती. काही जणांना आपले पती आजार आहेत, डॉक्टरांच्या सूचना आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. काहीतरी एक असाध्य रोग झालेला असतो, सगळे उपचार झालेले असतात, करत असतोय. डॉक्टर आपल्याला सांगतात महिन्याभराची कथा आहे, 2 महिन्याची कथा आहे, वर्ष 2 वर्षाची कथा आहे. सगळं आपल्याला माहीत असते. आपण सगळे काय संयमूक तमूक स्वार्थ पद्धती म्हणा किंवा बाकीचे बरं आहेत तर का आता वर्षभरात आहेत तर ह्याचं लग्न आवरून घेऊया, त्याचं आवरून घेऊया, सगळ्या गोष्टी करतोय. आणि सगळं माहीत असून ते त्यांचा आयुकर्म संपलं तरी आम्ही 6-6 महिने डिस्टर्ब असतोय. पण त्या वंदनाताईंच्या जीवनात शेताकडं म्हणून गेलेले मालक, धष्टपुष्ट तरुण, सगळं व्यवस्थित आहे. शेताकडं म्हणून गेलेत, काय त्या वाऱ्या कौतुळानं तार तुटून पडले, काही त्यांना माहीत नाही. आणि शेतात काम करत असताना त्या वायरीला टच झालं आणि जाग्यावर त्यांचा स्वर्गवास आयुकर्म क्षय झाला. 2-3 तासानं सगळ्यांच्या लक्षात आलं. गेले, हुडकले, शेतात गावले, सगळं संपलेलं होतं. नेऊन काय असतील ते धार्मिक विधी काय फॉर्मॅलिटी सगळे झाल्या, सगळं झालं. आम्हाला कळलं. आम्ही पण 2-3 दिवस डिस्टर्ब म्हणजे वय नव्हतं, असं तसं सगळं जबाबदाऱ्या असं तसं. आणि मी औरवाडसाठी बहुतेक बस्तवाडच्या सिद्धचक्र विधानासाठी काय कशासाठी तर चाललो होतो. बहुतेक 2019चाच काळ असेल असं वाटतंय. काय हे सिद्धचक्र विधानासाठी मी चाललो होतो. मग असं झालंय म्हणताना जाता जाता जायचं. किती 12वा दिवस होता. मी ज्या दिवशी गेलो त्यांच्या गावात, मृत्यूचा कितवा दिवस होता? 12वा दिवस होता. गेलो, अर्धा तास बसून सगळं सांगितलं. विहार करणार होतो मी संध्याकाळी. तर म्हटले नाही राहा. मी म्हटलं नाही विहार करतो. तर ती वंदनाताई, जिच्या नवऱ्याचं आयुकर्म संपलंय, अचानक संपलंय, ती म्हणते आचार्यशी माझं निवेदन आहे, म्हणजे उद्या चौका लावायची इच्छा आहे आणि तुम्ही थांबावं असं माझं भाव आहे. म्हणजे नवरा गेलाय आणि 13व्या दिवशी चौका लावायची इच्छा करते, कारण गुरु आमच्यातनं बिनआहार करता जाऊ देत. कसलं म्हणजे धर्मावरचा विश्वास, गुरुवर कसली भक्ती, श्रद्धा कसलं. कित्येक जण त्यांना मिथ्यात्वाचं किंवा काही गोष्टींचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, नाही. 4थ्या दिवशी ती स्वतः एवढी दृढ झालती, कारण तिच्या लक्षात आलं की आता मीच घरची जबाबदारी व्यक्ती आहे, मुलांना मुलींना माझ्याशिवाय आधार कोण नाही. मी जर तुटलो तर तेही तुटतील आणि त्यांचं भविष्य बिघडेल, म्हणून स्वतः दृढ झाले. आणि आज अगदी प्रामाणिकपणे धर्मात सगळं पुढं, साधू संतांच्या, आमची दीदी लोक सगळ्यांच्या सेवेत अगदी असते. 13व्या दिवशी रस्त्यावर उभा राहून पडगाण, आहार देताना एकच मनातला विकल्प होता की कायम आम्ही जोडीनं दिलोय, आता एकटी द्यायला लागलोय. हा एक विकल्प सोडला तर आहार देताना कुठलं डिस्टर्ब नाही, कुठं कोपऱ्यात बसणं नाही, काय नाही, स्वतः शोधन करणं,
सगळं आधी व्यवस्थित प्रामाणिकपणे. ही दृढता जी आहे ना, ती धर्मावरच्या श्रद्धेशिवाय होऊ शकत नाही. ती कर्म सिद्धांताला समजावून घेतल्याशिवाय होऊ शकणार नाही. आम्ही का विचार करत नाही की वस्तू मिळू दे, व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, व्यवस्था असू दे, काही असू दे, एकेकांना कायच नाही, त्यांच्यापेक्षा आम्हाला एवढं मिळालंय. एक साधूंच्यावर कोणच नाही, आमच्याबरोबर निदान 2-4 जर असतात. श्रावक नाहीत, एक साधूंच्यावर महाराज पण नाहीत, श्रावक पण नाहीत, निदान आमच्या श्रावक साधू तर आहे. आमचं आम्ही एकमेकाचं दुःख समजावून गेला कोण तर आमच्या सोबत आहेत. एकेकांना भाजी भाकरी मिळणार. गुरूंची कृपा, आशीर्वाद, भगवंतांची कृपा, आमचं पुण्य किती चांगलं आहे. आम्हाला निदान रोज न सांगता जाईल त्या गावात चौकी लागतात आणि आमची सगळी व्यवस्था व्हायला लागते. एवढं सगळं असताना आपण कधी आहार द्यायला कोण नसलं, एखाद दिवस आहार देणाऱ्यांच्या चंचलतेमुळं आहार व्यवस्थित झाला नाही, कुठं अंतराय झाले, कुठं एखादं लोण कमी पडलं, कुठं तिखट नाही, कुठं गोड नाही, आपल्याला किती परिणामांना बिघडते. आणि सहजतेनं मग कर्मसिद्धांताला आम्ही विचार करत नाही. आणि मग त्यांच्यावर काय 5-5, 10-10 जण असतात, सगळी त्यांच्यावरच असतात, सगळी ह्यांच्याबरोबर असतात. आपल्या परिणामांची अशुद्धता व्हायला चालू होते. ज्यांना कर्मसिद्धांतावर विश्वास आहे आणि ज्यांच्या कर्मसिद्धांताबरोबर ज्यांची महासत्तेवर विश्वास आहे, वस्तू व्यवस्थेवर ज्यांचा विश्वास आहे, ती लोक कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही गोष्टीची प्राप्ती झाली तरी ते म्हणतात, काय मला प्राप्त झालं तर अहंकार करायचा आहे. ती काल दुसऱ्यांच्यापाशी होती, आज माझ्यापाशी आहे. ती वस्तू उद्या तिसऱ्याकडे जाणार आहे. कशाचा अहंकार करायचा आहे मला? त्या वस्तूचा नाश झाला, समजा ती वस्तू नाश झाली, विघटन झालं, काय जरी झालं तरी काय होतं, आपल्या मनामध्ये विकल्प व्हायला निर्माण होतात. तेव्हा आपण विचार करायला पाहिजे, ही व्यक्ती, आत्मा तर कुठे गेलेला नाही, आत्म्याचं अस्तित्व तर कुठं संपलं नाही. काय संपतंय आत्म्याचं अस्तित्व? रेशन कार्डावर नाव बदलल्या का आहे? आता तुमचं काय इथंच जन्मलाय, इथंच राहिलाय, त्यामुळे तुमचं काय रेशन कार्ड बदलायचं काय कामच नाही. पण कोथळीत जन्मलेली मुलगी, दिग्रजमध्ये जन्मलेली मुलगी कोथळीत गेली लग्न करून. मौजी डिग्रजमधल्या रेशन कार्डमधलं नाव कमी झालं, इथलं एक मतदान कमी झालं, कोल्हापूरचं एक मतदान, कोथळीचं एक मतदान वाढलं. भारताच्या अपेक्षेनं काय कमी झालं आणि काय वाढलं? भारतातलं मतदान काही कमी झाले माझ्यामुळं? हाय तिथंच आहे. महाराष्ट्रातलं काही मतदान कमी झाले? काय कमी झालं आणि काय वाढलं? काही नाही. तसा आत्मा त्याच्या कर्माच्या भूमिकेमध्ये, परिणामांच्या भूमिकेमध्ये, ह्या 3 लोकात कुठं ना कुठं तर तू जन्म घेतलाय, त्याचं अस्तित्व आहेच, त्याच्या शरीराचं सुद्धा अस्तित्व आहे. जसे शेतात आपण मळणी करतो, मळणी केल्यानंतर तुम्ही ऊस घ्या, ऊस एक 3 ऊस 4 ऊस घराकडे घेऊन या, वजन करा. वजन केलं, त्याचं वजन 10 किलो झालं. आता त्याचा रस काढा आणि त्या रसाचं आणि चिपाडाचं वजन करा. एक थोडं कमी पडेल. ते थोडं कुठलं कमी पडणार आहे? तो रस जो आहे ते घाण्याला जे चिटकलाय त्याचं तेवढंच वजन, पण ते तिथं आहे, याचं अस्तित्व आम्ही नाकारू शकत. तशी शरीर जाळलं, कोणतर मेल्यानंतर त्याच्या शरीराला जाळलं, पुरलं,
काय फरक पडतोय? काही पुद्गल परमाणू राख होऊन खाली पडलेले आहेत, काही हाडाच्या रूपात आहेत, काही धुराच्या रूपानं निघून गेलेत. पण एक सुद्धा तीन लोकांमध्ये पुद्गलाची एकही पुद्गल परमाणू ना कमी होणार आहे संख्येनं, ना वाढणार आहे, ना जीवाची संख्या एकही कमी होणार आहे, एकही वाढणार आहे. त्यांची संख्या त्यांचं नियमानं जे आहे ते नियमानं तेवढं फिक्स आहे, त्यात काही बदल होणार नाही. आम्हालाच विकल्प होते. ही जी महासत्ता आहे, या महासत्तेचं चिंतन झालं तर शिष्य वाढलेल्याचा आनंद येत नाही, शिष्य कमी झालेल्याचं दुःख होत नाही, सोडून गेलेल्याचं दुःख होत नाही, समाधी झालेल्याचं दुःख होत नाही, कोण सन्मान केला तर अहंकार येत नाही, कोण अपमान केला तर दुःख होत नाही. व्यवहार पाळायचा आहे, आपली एक जबाबदारी आहे, कर्तव्य व्यवहारात आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत जे करता येईल तेवढं कर्तव्य करायचं. त्या सगळ्या गोष्टींचं कामच संपल्यानंतर आम्ही काय करणार? राम स्वतःच्या भावाला घेऊन तद्वमोक्षी राम बलभद्रा स्वतःच्या भावाचं मड घेऊन 6 महिने फिरला. किती महिने? आणू शकला परत? आम्ही तुम्ही काय करणार आहे त्या गोष्टीला आनंदानं स्वीकारून समजावून घेऊन सगळ्या गोष्टी करून आहे तेवढं आपलं काम करणे, नंतर सोडून द्यायचं. ही जोपर्यंत भूमिका दृढ होत नाही तोपर्यंत मग शरीराबाबतीत सुद्धा ती भूमिका निर्माण होते. म्हणून ते मुनिराज विचार करतात की राग भाव उपद्रव करणेवाला आहे शरीर, ते शरीराबद्दलचं ममत्व भाव, त्या शरीराबद्दलचं या आत्मा मी नवीन कर्मबंध उत्पन्न करताय. तो आत्मामध्ये काय करतो? नवीन कर्माचा बंध उत्पन्न करतो. आज युद्ध चालू आहे, हाडं सुद्धा घावणत. एवढ्या मोठ्याच प्रमाणात म्हणजे ते शस्त्र किंवा ते बॉम्ब आदी उपयोग व्हायला लागले की राख कुठली, माती कुठलं, हाडं कुठलं, काही नाही, सगळं मिक्स आहे. त्या अपेक्षेने ज्याचं ज्यावेळी जे व्हायचं आहे ते होणारच आहे. आम्ही काहीही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला हे सगळं मिळायला लागले एवढं तर पुण्य आहे की नाही आपलं. ह्या गोष्टी स्वीकारल्यानंतर माणसाला शांती मिळते, सुख मिळतं, समाधान मिळतं. आणि कर्तव्याची सुद्धा एक भूमिका आहे, तिथंपर्यंतच आपण केलं पाहिजे. आणि याच्यामुळं हा आत्म्याला नवीन कर्मबंध उत्पन्न करतो और पूर्व संचित कर्मों के रस में वृद्धी करता है. पूर्वीचं तर फिटायचं अवघड झाले कर्ज, आणि नवीन कर्ज आणि सगळं कर्म बांधून घेतो. आणि जे मग अनुभाग, स्थिती, अनुभाग, प्रदेश आणि काय प्रकृती, या सगळ्यांच्या मध्ये वृद्धीच व्हायला लागलेली आहे. याच्यामध्ये कमी काय होतं नाही. यदि मन राग भाव को आश्रय देगा तो नियमतः मेरा यह तपश्चरण व्यर्थ हो जाएगा. आणि हे मन जर आत्मा राग भावालाच आश्रय देत असेल तर हे तपश्चरण व्यर्थ आहे. अतः म्हणून ऐसे उपद्रवकारी राग से मुझे क्या प्रयोजन आहे? अशा उपद्रव करणाऱ्या राग भावनेचे माझं काय प्रयोजन आहे? काल एक 2-3 पत्रकार आले परवा दिवशी, आणि 5 मिनिटं माझ्याबरोबर चर्चा केली पूजा संबंधी. येते मला म्हटले, महाराजजी
तुमचं हे जन्मस्थान आहे. बरं, मग आम्हाला तुमच्याबद्दल विशेष एक पेज तयार करायचं आहे. बरं, पुढं आम्हाला तुमची माहिती पाहिजे. मी त्याला एवढंच सांगितलं की सन्मती सागरांनी मला दीक्षा दिल्यात आणि मी साधू आहे. ते माझे गुरु आहेत, मी साधू आहे. आणि तिथंपर्यंत येण्याचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ विधेयमती माताजींनी आणि आचार्य विद्यासागर महाराजांनी केलेत. आणि इथं येऊपर्यंत मधल्या काळात सुपारसागर महाराजांनी मला आधार दिले. एवढाच माझा बायोडाटा आहे. याच्या पलीकडे माझा बायोडाटा मला माहीत नाही. किती पंचकल्याण गेला तुम्ही, काय गेला, मी म्हटलं माझ्या डायरीत कधी मी लिहिलो नाही. ते माझं काम नाही. मी किती काम केलोय, मी काय काम करतोय, मी कशासाठी करतोय, हे लिहून ठेवायचं काम माझं नाही. 20 मिनटं पूर्वीचा तो पत्रकार माझा कॉलेज जीवनातला मित्र होता, हक्कानं म्हणत होता नाही तुम्ही द्यायलाच पाहिजे. 20 मिनटं विनंत्या करत होता. पण नाहीच तर माझ्याकडे मी देणार काय? कशासाठी तो मी हिशोब कशासाठी घालू? मला कुठल्या भारतरत्न पदवीसाठी काही मला फाईल तयार करून द्यायची नाही, कुठल्या पद्मभूषण परिषद मला काय माझी फाईल तयार करून कुठल्या पुरस्काराला द्यायची नाही. आचार्यांनी एकच सांगितलं, काम करत जायचं. आपण केलेल्या कामाचा हिशोब आपण कधी करायचा नाही. आपण दिवाणजी नव्हे. एखाद्या वेळेला दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा हिशोब ठेवा आपल्याला आदर्श मिळण्यासाठी, पण स्वतः केलेल्या कामाचा कधी हिशोब आपण स्वतः ठेवायचा नाही. आपण दिवाणजी नव्हे, आपण मुनीमजी नव्हे. मी देऊ शकलो नाही त्याला. माझ्या 17 वर्षाचं आणि ब्रह्मचर्य अवस्थेतल्या 9 वर्षाचं काही मी देऊ शकलो नाही त्याला. शकलो नाही म्हणजे काय, नाहीच आमच्याकडे लिहिलेलं आणि काय द्यायचं. म्हणून ज्या वेळेला माझी तपश्चर्या, माझं धर्म, माझी विधी, माझी केलेले कार्य हे मला अहंकाराला निमित्त ठरत असेल, दुसऱ्यांच्याकडे बघताना माझ्यापेक्षा त्यांच्या पूजा जास्त झालेत ह्या तिरस्काराला निमित्त ठरत असेल, त्यांच्यापेक्षा मी जास्त काम केलोय या अहंकाराला निमित्त ठरत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं बाबांना काय, नवीन लोक आल्यावर जुन्या माणसांचे उपकार मी विसरत असेल आणि जुने लोक म्हातारी झाले म्हणून आम्ही त्यांना दुय्यम स्थान देत असेल, तर आचार्य सांगतात की हा नवीन लोकांच्या बद्दलचा रागभाव म्हणजे स्नेहभाव आणि जुन्या लोकांच्या बद्दलचा द्वेषभाव, हे राग द्वेषाची भूमिका जर माझ्यात असेल तर माझ्या साधू पदाच्या तपश्चर्येला ते व्यर्थ आहे. त्याला काही नाही, किती तप करा. म्हणून तो तपश्चरण व्यर्थ हो जाएगा. अतः ऐसे उपद्रवकारी राग से मुझे क्या प्रयोजन है. अशा जर मनावर आत्म्यावर उपद्रव करून राग म्हणजे मनाला संताप देणारा मग असा स्नेहभाव काय उपयोगाचा आहे. इसके होने पर तो मेरा अद्यावधि तपश्चरण का सर्व परिश्रम या कष्ट सहन निष्फल हो जाएगा. इसके होने पर तो मेरा अद्यावधि तपश्चरण का सर्व परिश्रम या कष्ट सहन निष्फल हो जाएगा. मला फार लोक म्हणतात प्रत्येक पूजेत कार्यक्रमात चातुर्मासात, महाराजजी थोडी तुमचं हे थोडं तात्विक विचार बाजूला ठेवा. म्हणलं ते सोडून काय करायचं. नाही मग पोरं येणार नाहीत, मग समाजातली लोक येणार नाहीत, मग एक काम कसं करायचं,
जेवढी येतील तेवढ्याच घेऊन करायचं, जेवढं होईल तेवढंच करायचं. आणि ज्यांचं पुण्य आहे ते येतील, ज्यांचं पुण्य नाही ते राहतील. आम्ही कुणा तरी इथे यावं आणि काहीतरी करावं म्हणून आपण आपल्या तत्वाला सोडून चालेल का? आपल्या धार्मिक विचारांना सोडून चालेल का? आणि काम ना ती मुलं करणार आहेत, ना माणसं करणार आहेत, ना समाज करणार आहे, ना चंद्रभूसागर करणार आहे. ह्या कर्मसिद्धांतावर 100% विश्वास असला पाहिजे. काम तेवढंच यशस्वी होणार आहे आणि तेव्हाच यशस्वी होणार आहे त्या गावचं पुण्य तेवढं पाहिजे. मौजे डिग्रजची पंचकल्याण पूजा चंद्रभूसागर महाराजांनी केली, काही करू शकत नाहीत. ह्या लोकांनी केलं, काही करू शकत नाहीत. त्या लोकांनी केलं, काही करू शकत नाहीत. मुलांनी केली, काही नाही. त्या मुलांचं पुण्य होतं म्हणून सेवा केली, त्या गावाचं पुण्य होतं म्हणून काम केले, त्या माणसांचं पुण्य होतं म्हणून दान दिले, चंद्रभूसागरांचं पुण्य होतं म्हणून त्यांना मंत्र म्हणायची संधी मिळाली. देवावर संस्कार करायची संधी मिळाली. हे माझं पुण्याचा उदय आहे काय ते देवावर माझा उपकार आहे? मखदुमांनी अप्पासाहेब मखदूम सौदरविंद्र 23 लाख गावावर उपकार केला, समाजावर उपकार केला. तुमच्या एवढे पैसे गावामध्ये 100 लोकांच्याकडे आहेत, पण त्यांचा पैसा संसाराला लागला, माझा पैसा भगवंतांच्या संस्काराला लागला. तुमच्या पूर्वजांचं काहीतरी पुण्य होतं, तुमचं काहीतरी धाडस होतं, तुमचं पोरापोरींचं तुमच्या केलेल्या उपकाराची काहीतरी त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी सवाल धरले. तुमचा पैसा चांगल्या कामासाठी लागला. कुणासाठी? हे दान देणारे, सवाल धरणारे कुठल्या समाजावर उपकार करत नाहीत, स्वतःवर उपकार करून घ्यायला लागल्यात की हे पैसा आम्ही इथं लावलो नसतो तर प्रपंचाला लागला असता, पापाला लागला असता, निदान आयुष्यातलं आमचं एवढं तर धर्माला लागलं. काय नाव मा ओय अण्णासाहेब बुर्ले, युवराज बुर्ले, आत्ता जर महाराज नसते गावात काय केलं असतं तुम्ही? बाबांना, आजावमा, जी सुकुमार ही सगळी तुम्ही जीच काडगेला न्यायचं, महाराजांना चौक्याला नेऊन सोडायचं, सगळं करायला लागलाय. हे महाराज जर नसते आत्ता तुम्ही काय केलं असतं? चौकात विशीत बसलो असतो, शेतात बसलो असतो, नाही तर घरात पोरांच्यात परपंचात लाथा खात बसलो असतो. हां, हे सगळं केलं असतं तर पुण्य मिळालं असतं काय पाप मिळालं असतं? पाप. इथं तुम्ही या लागलाय, महाराजांना काडगीला न्यायचं, वयावृत्ती करायचं, आहार द्यायचं, सगळं करायला लागलाय. पुण्य मिळाले काय पाप मिळाले? पण पापाची निर्जरा होते, मनाला समाधान मिळते. मग चांगलं व्हायले का वाईट व्हायले? मग महाराज आले चांगलं झालं का वाईट झालं? असं तुम्हाला 5-6 जणांना वाटायला लागले. असं तुम्हाला 5-6 जणांना वाटायला लागले. 4 लोक म्हणतात काय खुळा युवराज, शेतात का ते पोरग तिथं जाऊन द्राक्षाच्या बागात मरायला लागले, शिव बघ महाराजांच्या मागं कमंडल घेऊन फिरायला लागलाय, ह्याला पण कळत नाही काय नाही. किती जणांना काय म्हणजे साधू आलेत आम्हाला त्रास व्हायला म्हणायचं नाही. ज्यांना वाटतंय साधू आले आणि आमच्या पाप कर्माला नाश करायला, आमची पाप कर्म फेडायला आम्हाला निमित्त झाले, आम्हाला सेवा करायला द्यायला मिळायला लागले, किती आम्हाला समाधान आहे. आज सकाळी भक्तीला आलोच नाही, उशीरनं उठलो का? रात्री राजू पाटील पैलवान 1.5 तास वयावरती गेले आणि जाताना मला म्हणले महाराजजी लई दिवस मला असं वाटत होतं तुमची वयावरती करावी, पण काय माझं योग आणि माझं पुण्यच नव्हतं. तुमची वयावरती केलं, आज इतकं समाधान वाटलं, माझी लई दिवसाची इच्छा पूर्ण झाली.
लई दिवसाची. तेच तास दीड तास महाराज इथं नसते तर तिथं बस इथं बस, नाही तर झोपून टाक. जे साधू संत येतात त्याला काही जण स्वतःचे पुण्य समजतात, काही जण स्वतःचं पाप समजतात, काही जण म्हणतात आमचं पाप फेडायला निमित्त आले, काही जण म्हणतात त्यांच्या नादाला लागून वेळ द्यायची पाळी आल्या. सगळं आपल्या स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे. म्हणून जर साधूंना एवढी तपश्चर्या करून जर कर्मनिर्जरा होत नसेल तर त्यांची तपश्चर्या व्यर्थ आहे. तसं श्रावक धर्मात जन्माला घेऊन आम्ही देवाची पूजा केलो नाही आणि गुरूंची सेवा करायची आम्हाला जर संधी मिळाली नाही आणि मिळाली तर आम्ही ती स्वीकारली नाही तर आमचं श्रावक धर्म व्यर्थ आहे, श्रावक जन्म आमचा व्यर्थ आहे. पण हे सगळं मिळतंय ना ज्याचं पुण्य आहे, ज्याचं भवितव्य चांगलं लिवलंय त्यांनाच मिळतंय, प्रत्येकाला मिळत नाही. म्हणून आम्ही लई विचार करत नाही. मी माझ्या तत्वाशी कधीही कॉम्प्रोमाइज करत नाही. आये तो वेलकम, गये तो भीडकम. येतील त्यांच्या सोबत, न येतील त्यांच्या शिवाय. आपल्याला आपलं काम करायचं आहे, आपलं कर्तव्य करायचं आहे, धर्म करायचा आहे. जर समोरच्यांचं पुण्यच नसेल ह्या गोष्टीत सहभागी व्हायचं, घाम गाळायचं, तर तुम्ही आम्ही काय करणार आहे सांगा. त्याला काही करू शकत नाही कोणासाठी आम्ही. म्हणून ह्या श्रद्धा ज्याचं ह्याच्यावर श्रद्धा नाही, धर्मावर श्रद्धा नाही, कर्मसिद्धांतावर ज्याचं श्रद्धा नाही, तो व्यक्ती कधीही काळजी करत नाही, टेन्शन घेत नाही, फार विचार करत नाही. आपलं कर्तव्य आपल्या जबाबदारी पार पाडत जातो, पुढे जातो. इंदिरा गांधी गेल्या तर देशाचं कसं होणार? देश चाललायच, पुढेही चालणार आहे. आता भाजप प्रेमींना वाटतंय नरेंद्र मोदी नंतर देशाचं काय नाही, पुढे चालणारच आहे. काय नरेंद्र मोदी जन्माच्या अगोदर भारत देश नव्हता? नरेंद्र मोदींच्या मृत्यूनंतर भारत देश संपणार आहे? भगवान महावीरांच्या नंतर अजून जैन धर्म चाललाय. भगवान शंकर श्रीकृष्ण हे महापुरुष होऊन गेले, हे देव झाले, त्यांच्यानंतर अजून हिंदू धर्म चाललायच की. मग देव गेल्यानंतर काय संपलं नाही, माणसं गेल्यानंतर काय संपणार आहे? खरं आहे का खोटं आहे? पण अहंकार आमच्यात निर्माण झालाय, आमच्याशिवाय काय होऊ शकत नाही, आमच्याशिवाय काय होऊ शकत नाही, कुणाशिवाय काहीही राहत नाही. उलट धर्मामुळं आम्ही आहे असं आम्हाला वाटलं पाहिजे, आमच्यामुळं धर्म आहे असा अहंकार कधी होता कामा नये. चांगल्या वेळेत लोक येत नाहीत पूजेला. कागवाडची पूजा होती, कोरोना होतं, दुसरा लॉकडाऊन चालू झाला. 500 लोकांच्या वर परमिशन नाही म्हणले मंडपात. सगळं झालं. इकडं पोलीस स्टेशन, इकडं तहसीलदार ऑफिस, एकीकडे पोलीस स्टेशन आणि इकडे तहसीलदार ऑफिस, मध्ये आमचा मंडप. एक दिवस असा गेला नाही 10,000च्या खाली लोक जीवली नाहीत. लॉकडाऊन मध्ये लोक मरणाला भिवून पाहुण्याच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. पण कागवाडवाल्यांचं पुण्य एवढं होतं, पंचकल्याण पूजेला लोक आली. आपल्या आपल्या गावचं सामुदायिक पुण्य, सामुदायिक पाप हे गावावर निमित्त ठरतं आणि वैयक्तिक पुण्य आणि पाप आपल्या स्वतःच्या परिश्रमासाठी निमित्त ठरतं. त्यामुळं काहीही विचार करत साधू किंवा धार्मिक लोक मला जेवढं कर्तव्य करायचं आहे तेवढ्याच कर्तव्याकडे लक्ष देतात, फार जगाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. म्हणून इस प्रकार का चिंतन से उपशम भावों की वृद्धि होती है. आणि अशा प्रकारचं जे चिंतन भाव असतात त्या चिंतन भावनेमुळं काय होतं? उपशमाची वृद्धी होते, म्हणजे परिणामांची
विशुद्धी वाढते, राग द्वेषाचे परिणाम नष्ट होत जातात.